स्मार्ट अहमदनगर न्यूज। स्पंदन ट्रस्टचे विधायक कार्य समाजाला पुढे घेऊन जाणारे पपू धारेश्वर महाराज। तळमावले वार्ताहर। स्पंदन ट्रस्टचे विधायक कार्य समाजाला पुढे घेऊन जाणारे आहे। या ट्रस्टने विविध क्षेत्रात काम करत वाचन चळवळ वाढवली आहे, ग्रामीण संस्कृतीचे संवर्धन केले आहे, असे मत तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थानाचे मठाधिपती डॉक्टर नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्वर महाराज यांनी व्यक्त केले। स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेल्या प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड वितरण सोहळ्यात ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री सहायता निधीचे माजी कक्षप्रमुख मंगेश शिवटे, पार्श्वगायिका कविता राम, मालिका दिग्दर्शक विठ्ठल डाकवे, अभिनेते पंकज काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार, महिला आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या सौ संगीता साळुंखे, पत्रकार गजानन तुपे, अभिनेत्री अंजली आकडे, शिवम असोसिएटचे गुलाब जाधव, ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संदीप डाकवे, सौ रेश्मा डाकवे व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते। पुरस्कार सोहळ्याचे 6वे वर्ष आहे। पपू धारेश्वर महाराज पुढे बोलताना म्हणाले की सुदृढ समाजासाठी संस्कार हे अत्यावश्यक असतात। सध्याच्या काळात अशा संस्काराची गरज निर्माण झाली आहे। समाजामधील चांगली माणसे जपली पाहिजेत, त्यांना पाठबळ दिले पाहिजे। यावेळी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टने धारेश्वर महाराजांना स्पंदन जीवन गौरव पुरस्कार मान्यवर आणि डाकेवाडी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत प्रदान केला। रोख रक्कम ₹5,000, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि पुस्तक असे स्वरूप होते। या पुरस्काराचा महाराजांनी स्वीकार केला, मात्र पुरस्काराची रक्कम स्पंदन ट्रस्टच्या सामाजिक कार्यासाठी डॉक्टर संदीप डाकवे यांच्याकडे सुपूर्द केली। महाराजांच्या दातृत्वाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले। मंगेश शिवटे यांनी ट्रस्टच्या कार्याचे कौतुक केले। त्यांनी स्पंदनच्या कार्याचे कौतुक करत स्पंदन परिवाराने आमच्याही सोबत काम करावे असे सांगत ट्रस्टला मदत जाहीर केली आहे। संगीता साळुंखे यांनी सत्कारामुळे प्रेरणा मिळते व जबाबदारीही वाढत असल्याचे स्पष्ट केले। कराड प्रतिनिधी विजया माने।